सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553387070। आज आपल्या गावात भक्ती, नामस्मरण आणि सेवाभावाचा पवित्र संदेश घेऊन जगतजननी आई श्री रुक्मिणी माऊलींच्या पालखी वारी पदयात्रा सोहळ्याचे आगमन इथे झाले आहे। प्राचीन विदर्भ देशाची पावन राजधानी कौंडण्यपूर ही आई श्री रुक्मिणी माऊलींच्या प्राकट्याने व त्यांच्या जीवन स्मरणाने पवित्र झालेली भूमी आहे। विदर्भराज भीष्मकांची कन्या श्री कृष्णप्रिया आणि भक्ती समर्पणाचे तेजस्वी प्रतीक म्हणून आई रुक्मिणी माऊली भक्तांच्या हृदयात आज विराजमान आहेत। श्री रुक्मिणी विदर्भपीठ अंबिकापूर कौंडण्यपूरचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार यांच्या प्रेरणेने व कृपा आशीर्वादाने ही भक्तिमय वारी नागपूर येथून कौंडण्यपूरकडे प्रस्थान करत आहे। या पालखी वारीत कीर्तन, नामस्मरण, मंत्रघोष आणि माऊलींच्या जयघोषाने भक्तीचा मंगल प्रवास सुरू आहे। ही यात्रा केवळ पायी चालण्याची नाही, तर श्रद्धा, सेवा, संस्कार आणि आपल्या पवित्र परंपरेशी जोडून घेण्याची वारी आहे। सर्व ग्रामस्थ, भाविक, मंदिर समिती, ग्रामपंचायत, समाजबंधू आणि सेवेकरांना विनम्र आवाहन आहे की पालखी दर्शन घ्यावे, पूजन आरतीत सहभागी व्हावे आणि नामस्मरणाचा लाभ घ्यावा। चला नामस्मरण, सेवाभाव आणि भक्तिभावाने आई श्री रुक्मिणी माऊलींच्या चरणी ही वारी अर्पण करूया। या पदयात्रेचा शुभारंभ श्री माऊलींचे परमभक्त श्री मंगेशजी खंडाळकर, त्यानंतर श्री राजभाऊ ढोरे, त्यानंतर ढले आणि त्यानंतर रामचंद्रजी डोंगरे, सोबतच कोंडाळीवरनं श्री नंदूभाऊ घुगल आणि इतर सोबती यांनी सुरू केलेला हा पदयात्रेचा सोहळा यावर्षी पालखी सोहळ्यामध्ये परावर्तित करून हे पालखी सोहळ्याचं पहिलं वर्ष आता आहे आणि आपण इथून पालखी काढत आहोत। माता रुक्मिणीची उद्देश आहे की नागपूरहून निघालेली पालखी कौंडण्यपूरला पोहोचेल। 120 किलोमीटरचा